तुम्ही इन्फ्राबद्दल एवढं भरभरून बोलताय, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची जी मुलाखत घेतली संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टमुळे उद्धव ठाकरेंना खोकला झाला असं ते एका प्रकट मुलाखतीत बोलतात. आता मलाही झाला. वा वा. मी सांगतो, पुनर्विकासाचे प्रकल्प आज सुरू आहे. लोकांना घर पाहिजे. पुनर्विकास प्रकल्प सुरू झाले तर इमारती होतील. त्यांना पाणी कुठून देणार? त्यांचं सिवरेज काय करणार? त्यांना रस्ते कुठून देणार? अशी सुरुवात करणारे लोक कसं काय अशा प्रकारचे प्रकल्प करू शकतील? आणि का लोकांनी खितपत झोपडीतच राहायचं? त्या घाणेरड्या नाल्याच्या बाजूला राहायचं, गटाराच्या बाजूला राहायचं, आणि आम्ही माड्यांवर माड्या बांधायच्या, बंगल्यांवर बंगले बांधायचे, आणि त्यांनी काय तिथंच राहायचं? धारावीची काय परिस्थिती आहे आज? झोपडपट्टीमध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे. म्हणून तर आम्ही क्लस्टर आणले. 17,000 घरांचं खांडेकर साहेब, रमाबाई आंबेडकर नगर, 20 वर्ष रखडलेला प्रकल्प आम्ही सुरू केला. 140 कोटी रुपये का 160 कोटी रुपये भाडं मी स्वतः जाऊन वाटलं. नाही, पण हे करताना तुम्ही एका उद्योजकाच्या घशामध्ये सगळी मुंबई घालताय असा आरोप आहे ना. धारावी प्रकल्प अदानीला कोणी दिला? तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? अगोदर एक माणूस कुठला तरी काय नाव त्याचं होतं कंपनीचं, त्या कंपनीचं काढून अदानींना हा प्रकल्प देण्याचा निर्णय कोणी घेतला? मग तुम्ही निर्णय घेतल्यानंतर जेव्हा सत्तेत असता तेव्हा एक न्याय, एक तुमची भूमिका, विरोधात गेल्यानंतर दुसरी भूमिका, कसं काय होऊ शकतं? आणि त्यांनी तर धारावीतल्या फक्त पात्र लोकांनाच घरं मिळतील असा निर्णय घेतला होता. आमच्या सरकारने पात्र लोकांना तिथंच घरं देणार, अपात्र लोकांना फेरीमध्ये निर्णय घेणार, घरं देणार, म्हणजे सगळ्यांना घरं देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. काय म्हणजे त्यांनी काय चांगल्या घरात राहू नये का? कशाला विरोध करताय गोरगरिबांच्या पुनर्विकासाला? आज आम्ही मुंबईतले पुनर्विकासाचे मार्ग मोकळे झाले पाहिजे म्हणून ओसी दिल्या 20,000 इमारतींना. का नाही दिले तुम्ही? पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. का नाही केलं तुम्ही सरकारमध्ये आणि मुंबई महापालिकेत असताना? शिंदे सर, तुमचे सहकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे नवीन कॅप्टन नेमले त्यांच्या पक्षाचे रवींद्र चव्हाण, हे नेहमी ऑपरेशन कमळच्या मोडमध्ये असतात. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण